मित्रांनो, त्यानंतर माहूरमध्येच आम्ही गेलो दत्ताच्या मंदिरात। हे दत्ताचं मंदिर रेणुका मातेच्या मंदिराच्या जवळपासच आहे आणि हे काय आहे आम्हाला समजलं नाही। तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि इथे आल्याबरोबर चांगल्या जागी पाहून आम्ही चपला काढून ठेवल्या, कारण की आमच्या चपला कोणी फेकल्या नाही पाहिजे म्हणून। आणि सगळ्यात आधी लागलो लाईनमध्ये, कारण की गर्दी खूप जास्त होती। आम्ही जेव्हा आलो ना तेव्हा तेवढी गर्दी नव्हती, पण जसं आम्ही लाईनमध्ये लागलो तेव्हा एवढी गर्दी वाढायला लागली ना, खूप जास्त। आणि हा जो किल्ला आहे ना, इतका छान आहे, खूपच मस्त। मी तितके काही जास्त व्हिडिओ घेऊ नाही शकली, कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी होती आणि इथे पोलीस वगैरे होते ना, ते व्हिडिओ काढू देत नव्हते। आणि वरून गर्दी पण खूप जास्त, असं वाटत होतं की मी व्हिडिओ घेऊ की मी स्वतः दर्शन करू। आणि वरून आई पण ओरडत होती, पहिले पाया लागणं मग व्हिडिओ काढशील ना, अशीच म्हणत होती। आणि इथली दत्ताची मूर्ती माहिती आहे का, चांदीची आहे। बघा किती छान चांदीची मूर्ती आहे। इथले मी जास्त व्हिडिओ काढू नाही शकली, म्हणून इथला व्लॉग नाही का छोटासाच झाला। पण यानंतरच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला अनुसया माताच्या मंदिराचे दर्शन करून देणार आहे। तर नेक्स्ट व्लॉग नक्की बघा आणि आपल्या चॅनेलला फॉलो आणि सबस्क्राईब करा। बाय बाय।